दे गया कुर्बानी खेल्या रे खूनी फाग धन मायड़ जापे गर्भ करे रे दे गया कुर्बानी हाँ रे दे गया कुर्बानी खेल्या रे खूनी फाग धन मायड़ जापे गर्भ करे। രാജസ്ഥാനിലെ ഭിൽവാര ജില്ലയിലെ ഷാഹപുരയിലെത്തിയാൽ മഹാനായ വിപ്ലവകാരി കേസരി സിംഗ് ബർഹത്തിന്റെയും കുടുംബത്തിന്റെയും വീരഗാഥകൾ കേൾക്കാം. ഇവിടെ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന മ്യൂസിയത്തിൽ കേസരി സിംഗിന്റെയും അദ്ദേഹത്തിന്റെ സഹോദരൻ സോറാവർ സിംഗിന്റെയും മകൻ പ്രതാപ് സിംഗ് ബർഹത്തിന്റെയും സഹനത്തിന്റെയും ധീരതയുടെയും കഥകൾ ആലേഖനം ചെയ്തിട്ടുണ്ട്. और ये आप यहाँ पर 3 मंजिला इमारत है जहाँ पर केसरी सिंह से जुड़े हुए जो उनकी कविताएं हैं, उनकी रचनाएं हैं, उनके जो लेटर्स जो उन्होंने लिखे थे और उनकी पूरी जीवनी इस संग्रहालय में उपस्थित है. 1872 നവംബർ 21-നാണ് കേസരി സിംഗ് ബർഹത്ത് ജനിച്ചത്. ഷഹ്പൂര പ്രദേശത്തെ ദേവ്ഖേദയുടെ സാമന്തനായിരുന്നു അദ്ദേഹം. യുവാക്കൾക്കിടയിൽ അദ്ദേഹം വിപ്ലവത്തിന്റെ തീപ്പൊരികൾ പാകിയിരുന്നു. സ്വാതന്ത്ര്യ സമര പോരാട്ടത്തിൽ അദ്ദേഹവും കുടുംബവും വഹിച്ച പങ്ക് വളരെ വലുതാണ്. ऐसा परिवार जो बहुत ही संपन्न परिवार रहा, जिनकी बहुत बड़ी जायदाद जागीर इस शाहपुरा में रही, मगर आज़ादी का जज्बा उनके भीतर ऐसा जन्मा कि उन्होंने अपने पूरे परिवार को इसके लिए आहूत कर दिया. राष्ट्र बिहारी बोस ने ये कहा था कि देश में शायद ही ऐसा कोई केसरी सिंह जी भारत के अलावा ऐसा कोई परिवार होगा जिसमें पिता के कहने पे एक पुत्र आज़ादी क्रांति के पथ पर चल पड़ता है, एक भाई क्रांति के रास्ते पे चल पड़ता है. लेकिन उनके जामाता ईश्वरदास जी भी इसी रास्ते पे चल करके देश की आज़ादी में अपने महत्वपूर्ण भूमिका निभाई. ऐसे क्रांतिकारी यहाँ शाहपुरा देवखेड़ा के जागीरदार थे जिन्होंने राजस्थान की सशस्त्र क्रांति में अपनी महत्वपूर्ण भूमिका निभाई थी. സ്വാതന്ത്ര്യ പ്രസ്ഥാനങ്ങൾ സമരതന്ത്രങ്ങൾ ആവിഷ്കരിക്കുന്നതിനായി കേസരി സിംഗ് ബർഹത്തിന്റെ മന്ദിരത്തിൽ രഹസ്യ കൂടിയാലോചനകൾ നടത്തിയിരുന്നു. മഹാത്മാഗാന്ധിക്ക് അദ്ദേഹം പൂർണ്ണ പിന്തുണയും നൽകി. കേസരി സിംഗ് തന്റെ ചേതവാണി രാ ചുങ്കത്തിയയിലെ കവിതകളിലൂടെ യുവാക്കളെ സ്വാതന്ത്ര്യ സമരത്തിലേക്ക് നയിച്ചു. महात्मा गांधी की दांडी यात्रा के समय यह पूरा परिवार आज़ादी आंदोलन में सहयोग कर रहा था और महात्मा गांधी के निर्देशन में पूरी हिंदुस्तान में चल रहे आज़ादी आंदोलन में यहाँ का जो महत्वपूर्ण भाग था, केसरी सिंह भारत मेवाड़ जो समूचे राजस्थान में एक अग्रणी स्थान रखता था. मेवाड़ के महाराणा जब ब्रिटिश हुकूमत के बुलावे पर दिल्ली पहुंच रहे थे, तब केसरी सिंह भारत ने चेतावनी रा चुंगटिया सोरठे लिखकर शाहपुरा के निकटवर्ती रेलवे स्टेशन सरेडी स्टेशन पर पहुंचकर उनके हाथ में पकड़ाया था. और मेवाड़ के महाराणा सरेडी से दिल्ली पहुंचते पहुंचते उन सोर्टों को पढ़कर इतने विचलित हुए कि दिल्ली स्टेशन उतरे बिना ही दूसरी गाड़ी से वो दिल्ली से वापस उदयपुर के लिए रवाना हो गए. 1912 ഡിസംബർ 23-ന് കേസരി സിംഗ് ബർഹത്തിന്റെ ഇളയ സഹോദരൻ സോറാവർ സിംഗ് ബർഹത്ത് ഡൽഹിയിലെ ചാന്ദിനി ചൗക്കിൽ ഹാർഡിംഗെ പ്രഭുവിന് നേരെ ബോംബെറിഞ്ഞു. ഈ സമയം പ്രതാപ് സിംഗ് ബർഹത്തും അദ്ദേഹത്തോടൊപ്പമുണ്ടായിരുന്നു. മകൻ പിടിക്കപ്പെട്ടെങ്കിലും സോറാവർ സിംഗ് രക്ഷപ്പെട്ടു. പിന്നീട് സ്വാതന്ത്ര്യ സന്ദേശം പ്രചരിപ്പിക്കാൻ സോറാവർ സിംഗ് 27 വർഷക്കാലം മധ്യപ്രദേശിലും രാജസ്ഥാനിലും യാത്ര നടത്തിയിരുന്നു. 1939 ഒക്ടോബർ 17-ന് അദ്ദേഹം മരണപ്പെട്ടു. छोटे भाई जिन्होंने लॉर्ड हॉर्डिंग पर 23 दिसंबर 1912 को बम फेंका था और अंग्रेज हुकूमत में तहलका मचा दिया था. और ये एक ऐसी घटना थी, तब अंग्रेजों ने ये स्वीकार किया कि अब हमें इस देश को छोड़ करके चला जाना चाहिए. तो ये एक पहली घटना थी और उसके बाद क्रांतिकारियों में एक नया जोश भरा. കേസരി സിംഗ് ബർഹത്തിന്റെ മകൻ പ്രതാപ് സിംഗ് ബർഹത്തും സ്വാതന്ത്ര്യത്തിനായി സ്വന്തം ജീവൻ ബലിയർപ്പിച്ചു. 1893 മെയ് 24-നാണ് പ്രതാപ് സിംഗ് ബർഹത്ത് ജനിച്ചത്. 1912 ഹാർഡിംഗ് പ്രഭുവിന് നേരെ ബോംബെറിഞ്ഞതിന് 1918 മെയ് 24-ന് തന്റെ 25-ാം വയസ്സിൽ അദ്ദേഹം രക്തസാക്ഷിയായി. चार्ल्स क्लीवलैंड ने कहा कि प्रताप, तुम अगर अपने साथियों के नाम बता दो तो हम तुम्हारी सज़ा माफ़ कर देंगे, तुम्हारे
पिताजी की सज़ा माफ़ कर देंगे, तुम्हारे चाचा के ऊपर जो वारंट जारी किया उनको निरस्त कर देंगे। फिर भी प्रताप सिंह को नौकरी देने का प्रलोभन दिया, और जब ये सारी युक्तियां फेल हो गई तो उनको कहा कि प्रताप तेरी माँ तुम्हारे लिए रोती है, अगर तुम चाहो तुम्हारी माँ का तो देखो कम से कम। तब प्रताप ने कहा कि मैं मेरी एक माँ को हंसाने के लिए हजारों हजारों माताओं को नहीं रुला सकता। ये अमर वाक्य आज भी इतिहास में स्वर्ण अक्षरों में लिखे हुए हैं। जिनका जन्म भी 24 मई को हुआ और वो दिवंगत भी 24 मई को हुए। और देखिए इतिहास की ऐसी दुर्लभ घटना है कि उनका प्राणांत बरेली जेल में हुआ, और इतने डरे हुए थे उस समय अंग्रेज सरकार के जो नुमाइंदे थे वो, कि उनको, चूँकि वो हिंदू थे और उनको जलाना चाहिए था उनकी बॉडी को, मगर उनकी बॉडी को उसी बरेली जेल के अंदर दफन कर दिया गया। ബർഹത്ത് കുടുംബത്തിലെ അംഗമായതിന്റെ അഭിമാനത്തിലാണ് കേസരി സിംഗ് ബർഹത്തിന്റെ പുതുതലമുറ. രാജ്യത്തിന്റെ സ്വാതന്ത്ര്യത്തിനായി എന്റെ പൂർവികർ നടത്തിയ രക്തസാക്ഷിത്വത്തിൽ ഞാൻ അഭിമാനിക്കുന്നു എന്ന് കുടുംബാംഗമായ സർലാഖ് അൻവാർ പ്രതികരിച്ചു. बहुत अच्छा लगा और लगता रहेगा। मैं हमेशा इस संस्था से जुड़ी रहती हूँ, तो गर्व से सीना मेरा ऊपर रहता है। मैं हर जगह कहती हूँ मैं केसरी सिंह जी की बेटी सौभाग्यमणि की पोती हूँ. ഇന്ത്യൻ സ്വാതന്ത്ര്യ സമര ചരിത്രത്തിൽ ബർഹത്ത് കുടുംബത്തിന് വലിയ പങ്കുണ്ട് എന്നതിൽ സംശയമില്ല. ഈ കുടുംബം ബ്രിട്ടീഷ് ആധിപത്യത്തിനെതിരെ നയിച്ച സമരങ്ങളുടെ കഥകൾ ഇപ്പോഴും ജനങ്ങളിൽ ദേശഭക്തിയും അഭിമാനവും വളർത്തുന്നുണ്ട്. दे गया कुर्बानी खेल्या रे खूनी फाग, धनमायड़ जापे गर्भ करे रे, दे गया कुर्बानी, हाँ रे दे गया कुर्बानी खेल्या रे खूनी फाग, धनमायड़ जापे. ന്യൂസ് ഡെസ്ക് ETV ഭാരത്.